नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लेट्स कॉन्कर मॅथ्स या यूट्यूब चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 10वी विषय गणित भाग 1 यातील प्रकरण दुसरं जे आहे वर्ग समीकरणे, त्यातील आपण अवयव पद्धतीने वर्ग समीकरणाची मूळं कशी काढायची ते अभ्यासणार आहोत. म्हणजेच अवयव पद्धतीने आपल्याला वर्ग समीकरण सोडवायचे आहेत. आता त्या वर्ग समीकरणाचे अवयव कसे पाडायचे हे आता आपण पाहणार आहोत. आता इथं पहिलं उदाहरण दिलेलं आहे m वर्ग वजा 14m अधिक 13 बरोबर 0. वर्ग समीकरणाचे अवयव पद्धतीने अवयव पाडताना वर्ग समीकरण हे सामान्य रूपातच असलं पाहिजे. म्हणजे x वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या रूपातच ते असलं पाहिजे. आणि जर ते त्या रूपात नसेल तर ते आपल्याला सामान्य रूपात आधी आणून घ्यायचं आहे आणि मग त्याची अवयव पाडायचे असतात. आता अवयव पाडताना इथं पहिली स्टेप आहे की वर्गपदाचा जो सहगुणक आहे इथं 1 आहे, तो सहगुणक आणि शेवटचं पद स्थिर पद ह्यांचा गुणाकार करायचा. तर इथं 1 आहे म्हणून गुणाकार तोच येणार आहे, 13 1 13. आणि मग या 13चे आपल्याला आता अवयव पाडायचे आहेत. हा अधिक 13 आहे. आता अवयव पाडायचे म्हणजे नेमकं काय करायचं की अशा दोन संख्या शोधायच्या की त्यांचा गुणाकार 13 येईल आणि इथं धनचिन्ह असेल तर बेरीज मधल्या पदाचा सहगुणक येईल. म्हणजे आपल्याला अशा दोन संख्या शोधायच्या आहेत की गुणाकार 13 आला पाहिजे आणि बेरीज मात्र 14 आली पाहिजे, कारण इथं बेरजेचं चिन्ह आहे. मग 13चे अवयव काय येतील तर 13 1 13, 13 1 13. इथं दोन अवयव लिहिलेले आहेत, 13 1 13 आणि बेरीज 13 आणि 1 13 अधिक 1 14. म्हणजे याचे अवयव आलेले आहेत 13 आणि 1. आता पुढची स्टेप म्हणजे चिन्ह. आता इथं धनचिन्ह असेल, आता यांची बेरीज या ठिकाणी 14 आली पाहिजे, ती ऋण 14 आली पाहिजे. मग आपल्याला माहिती आहे की समान चिन्ह असतील तर त्यांची बेरीज करतो आणि चिन्ह आपण तेच देतो. म्हणजे इथं 13 आणि 1 14 झाले, म्हणजे इथं दोघांना ऋणचिन्ह आहे. किंवा तुम्ही असं लक्षात ठेवू शकता की मधल्या जर इथं बेरजेचे चिन्ह असेल तर या दोन्ही संख्यांना मधल्या पदाचं चिन्ह द्यायचं. मग इथं ऋण आहे म्हणून आपण दोघांना ऋण दिलेलं आहे. धन असतं तर आपण धन दिलं असतं, म्हणजे जे आहे तेच चिन्ह द्यायचं. आलं लक्षात? मी पुन्हा एकदा सांगते बघा तुम्हाला. वर्ग समीकरणाचे अवयव पद्धतीने अवयव पाडताना वर्गपदाचा जो सहगुणक आहे तो आणि शेवटचं पद जी स्थिर संख्या असते त्या दोघांचा गुणाकार करायचा. आता इथं वर्गपद आहे m वर्ग, त्याचा सहगुणक आहे 1 म्हणून 1 आणि 13 यांचा आपण गुणाकार केला, 13 1 13. शेवटच्या पदाला कुठलं चिन्ह आहे तर धनचिन्ह आहे, म्हणजे बेरजेचं चिन्ह आहे. मग इथं बेरजेचं चिन्ह असेल तर त्या अवयवांची बेरीज मधल्या पदाचा सहगुणक आला पाहिजे. म्हणजे इथं आपण 13चे अवयव पाडले, 13 1 13. गुणाकार अवयव पाडायचं म्हणजे काय की त्यांचा गुणाकार 13 आला पाहिजे, म्हणून 13 1 13 आपण घेतलं. आता या दोघांची बेरीज मधल्या पदाचा सहगुणक 13 आणि 1 14 आणि त्या दोन्ही संख्यांना मधल्या पदाचं चिन्ह द्यायचं आहे. म्हणजे इथं वजा 13 आणि वजा 1. आता हे आपल्याला फोड 14 जी आहे ती 13 आणि 1च्या स्वरूपात फोड करून लिहायची. म्हणजे m वर्ग वजा 13m वजा 1m लिहा किंवा 1 नाही लिहिला तरी चालतो, m अधिक 13 बरोबर 0. म्हणजे जे अवयव आपण पाडलेले आहेत, ज्या संख्या आपण शोधलेल्या आहेत त्यांच्या स्वरूपामध्ये मधल्या पदाची फोड करून लिहायचं असतं. आता पुढची स्टेप m वर्ग. आता इथं हे 4 पद आहेत बघा. मग पहिल्या दोघांचं एक गट, दुसऱ्या दोघांचा एक गट तयार करा. आता इथं m वर्ग वजा 13m आहे, दोघांमध्ये काय सामायिक आहे तर m सामायिक आहे. मग आपण m कंसाच्या बाहेर लिहून घेऊया. इथं m सामायिक आहे, मग इथं m वर्गमधला एक m आपण बाहेर लिहिला, म्हणजे इथं शिल्लक राहिला m, कारण m वर्ग म्हणजे m गुणिले m, त्यातला एक m आपण बाहेर लिहिला, म्हणजे आतमध्ये इथं राहिलेला आहे एक m.
आता पुढचं आहे पद वजा 13. इथं वजा 13m. त्यातला एम आपण कंसाच्या बाहेर लिहिलेला आहे, म्हणजे कंसात शिल्लक राहणार आहे 13, म्हणजे m वजा 13. आता इथं पुढचा जो गट आहे त्या गटामध्ये कुठलंच पद सामायिक नाही आहे, कुठली संख्या सामायिक नाही, कुठलं चल सामायिक नाही. मग अशा वेळेस फक्त आपण एकच संख्या म्हणजे एक कॉमन किंवा एक सामायिक आहे असं समजून, दोघांमध्ये एक सामायिक आहेच, तो आपण बाहेर लिहायचा आहे. एक म्हणजे इथं शिल्लक राहिला m. कंसाच्या बाहेर जर ऋण चिन्ह असेल तर पुढचं चिन्ह बदलतं, म्हणजे धन असेल तर ते ऋण होतं, ऋण असेल तर धन होतं. म्हणून इथं हे ऋण येणार वजा 13 बरोबर 0. म्हणजे हे दोन्ही कंस m वजा 13 m वजा 13 दोन्ही कंस हे समान आले पाहिजे. मग आता हे दोन्ही समान आहेत ते आपण बाहेर काढून घेऊया. म्हणजे m वजा 13 हे गुणाकाराच्या रूपात लिहायचं आहे. m वजा 13. आता m वजा 13 आपण बाहेर लिहिला म्हणजे या पदामधला शिल्लक काय राहिला, या गटातला m शिल्लक राहिला, तो m आपण कंसात लिहायचा आहे. आता इथं हा m वजा 13 हा पुन्हा इथं लिहून घेतला आहे, म्हणजे या गटामध्ये शिल्लक राहिला इथं वजा 1 बरोबर 0. म्हणजे ह्या दोन संख्यांचा गुणाकार या ठिकाणी 0 आलेला आहे, m वजा 13 आणि m वजा 1. आता तुम्हाला माहिती आहे की दोन संख्यांचा गुणाकार जेव्हा 0 येतो त्यापैकी कुठली तरी एक संख्या ही 0 असते. मग कुठली संख्या 0 आहे किंवा कुठला इथं कंस 0 आहे, गुणाकार 0 आहे आपल्याला माहिती नाही. म्हणून इथं आपण लिहिताना m वजा 13 बरोबर 0 किंवा m वजा 1 बरोबर 0. एकतर हा कंस 0 असेल किंवा हा कंस 0 असेल ते आपल्याला निश्चित माहिती नाही, म्हणून आपण याप्रमाणे लिहायचं आहे m वजा 13 बरोबर 0 किंवा m वजा 1 बरोबर 0. आता m बरोबर हा वजा 13 इकडे त्यांना अधिक होणार आहे. मग ही स्टेप नाही लिहिली तरी चालते, डायरेक्ट उत्तर लिहिलं तरी चालतं आहे, पण मी तुम्हाला समजण्यासाठी सांगते. m बरोबर 0 अधिक हा ऋण 13 इकडे त्यांना धन झाला, 0 अधिक 13, किंवा m बरोबर 0 हा ऋण 1 इकडे त्यांना अधिक 1 होणार आहे. मग m बरोबर 0मध्ये कोणती संख्या मिळवली तर उत्तर तीच संख्या येतं, म्हणजे या ठिकाणी 0 अधिक 13 उत्तर काय येणार आहे, m बरोबर 13 किंवा m बरोबर 0 अधिक 1 1. म्हणजे वर्ग समीकरणाची मुळे मुळे 13 आणि 1 आहेत. 13 आणि 1 आहेत. आता पुढचं उदाहरण घेऊया. 3x वर्ग वजा x वजा 10 बरोबर 0. आता वर्ग पदाचा सहगुणक आहे 3 गुणिले शेवटचं पद ऋण 10, 10 त्रिक 30 आणि भिन्न चिन्हांचा गुणाकार ऋण येतो, म्हणजे इथं ऋण 30 झालेलं आहे. आता ह्या ऋण 30चे आपल्याला अवयव पाडायचे आहेत, किंवा आपण इथं हे ऋण चिन्ह सोडून दिलं तरी चालतं आहे, म्हणजे आता आपल्याला गुणाकार किती आला पाहिजे, 30 आला पाहिजे. पण आता 30 गुणाकार इथं 10 त्रिक 30 पण होतो, 15 दुणे 30 होतो, म्हणजे इथं जर आपण समजा याचे गुणाकार 30 आला पाहिजे असं म्हटलं की 10 त्रिक 30, 15 दुणे 30, 6 पंचे 30. पण यातला कुठली जोडी घ्यायची हे आपल्याला कसं कळतं तर ह्या शेवटच्या पदाच्या चिन्हावरती कळतं. इथं ऋण आहे, वजाबाकीचं चिन्ह आहे, म्हणजे या ठिकाणी आपल्याला वजाबाकी ही मधल्या पदाचा सहगुणक आला पाहिजे. इथं काहीच नाही, म्हणजे काय आहे, 1 आहे. म्हणजे आपल्याला अशा दोन संख्या शोधायच्या आहेत की त्यांचा गुणाकार तर 30 येईल, पण त्यांची वजाबाकी मात्र 1 आली पाहिजे. आता इथं 10 त्रिक 30 घेतलं तर 10तनं 3 गेले 7 उरतात, 15 दुणे 30 घेतले तर 15तनं 2 गेले 12 उरतात, मग 6 पंचे 30 घेतले आपण तर 6 मधनं 5 गेले 1 उरतो. म्हणजे आपल्याला ही जोडी घ्यावी लागेल, या दोन जोड्या आपल्याला घेता येणार नाहीत. हे
लक्षात यायला पाहिजे आणि हे लक्षात येण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो पाढे पाठ असले पाहिजे. पाढे पाठ असतील तर पटकन आपल्याला या ठिकाणी कुठले अवयव घ्यायचे आहेत, संख्या कोणत्या घ्यायच्या आहेत हे लक्षात येतं. आता आपण पहिली स्टेप आपली झालेली आहे की आपण संख्या निवडलेल्या आहेत. मग पुढचं आहे की तर वजाबाकी आपण एक आली पाहिजे. मग वजाबाकी केव्हा एक येते की जेव्हा यांना भिन्न चिन्ह असतात तेव्हा आपण वजाबाकी करतो. म्हणजे या ठिकाणी इथं वजा एक आहे म्हणजे इथं याला ऋणचिन्ह येणार आणि याला धनचिन्ह येणार. किंवा तुम्ही असं लक्षात ठेवू शकता की ह्या ज्या दोन संख्या आहेत 6 आणि 5 यातल्या मोठ्या संख्येला मधल्या पदाचं चिन्ह द्यायचं. इथं ऋण दिलं आपण आणि त्याचं विरुद्ध चिन्ह लहान संख्येला द्यायचं. आलं लक्षात? म्हणजे या ठिकाणी जी जोडी आपण निवडलेली आहे, ज्या संख्या आपण निवडलेल्या आहेत त्यांची वजाबाकी आपण केली. 6 मधनं 5 गेले 1 आपल्याला मिळालेलं आहे. आता चिन्ह द्यायचे. दुसरी स्टेप चिन्ह द्यायचं असतं. तर चिन्ह देताना मोठ्या संख्येला मधल्या पदाचं चिन्ह द्यायचं आणि लहान संख्येला जे चिन्ह दिलेलं आहे मधल्या पदाचं आपण दिलेलं आहे त्याच्या विरुद्ध चिन्ह लहान संख्येला द्यायचं. म्हणजे या ठिकाणी आपल्याला संख्या मिळालेल्या आहेत -6 आणि +5 किंवा -5. मग आता इथं आपण दुसरी स्टेप लिहायची आहे 3x वर्ग वजा 6x याला फक्त पुढं चल लावायचं असतं अधिक 5x वजा 10 बरोबर 0. आता इथं 2 गट तयार करायचे. आता पहिल्या गटामध्ये कोणते कोणते संख्या सामायिक आहे बघा. इथं 3 आहे, इथं 6 म्हणजे 3 दुणे 6 म्हणजे याच्यामध्ये पण 3 आहे. 3 हा अवयव आहे. मग आपण 3 बाहेर लिहूया. आता इथे x वर्ग आहे, इथे x आहे म्हणजे एकसुद्धा दोघांमध्ये कॉमन आहे, सामायिक आहे. आता इथं काय शिल्लक राहिला बघा. हा 3 बाहेर काढला. हा x वर्ग म्हणजे x गुणिले x आहे. त्यातला x आपण बाहेर काढला म्हणजे इथं शिल्लक राहिला x. आता इथं 6 म्हणजे काय आहे 3 दुणे 6 3 गुणिले 2 त्यातला 3 आपण बाहेर काढला किंवा 3 ने 6ला सरळ भाग द्यायचा. 3 दुणे 6 इथं वजा चिन्ह आहे. 3 दुणे 6 2 आणि हा x आपण बाहेर लिहिलेलाच आहे तो पुन्हा आत लिहायची गरज नाही, आत लिहायचाच नाही. अधिक आता इथे सुद्धा तसंच आहे बघा 5 आणि 10 म्हणजे 5 दुणे 10 म्हणजे 5 आणि 2 5 गुणिले 2 आहे म्हणजे इथं 5 सामायिक आहे. आपण 5 बाहेर लिहिला, शिल्लक राहिला इथं 5x मधला आहे 5 लिहिला, इथं शिल्लक राहिला x वजा 5 दुणे 10 बरोबर 0. म्हणजे इथं हे दोन्ही कंस समान येतात, ते समान आलेच पाहिजे. मग आता इथं x वजा 2 हा पुन्हा कॉमन या ठिकाणी आहे म्हणून x वजा 2 आपण बाहेर लिहिला. कंसात काय शिल्लक राहिला बघा. आता हे 2 बाहेर लिहिल्यामुळे इथं शिल्लक राहिला आहे 3x आणि इथं शिल्लक राहिला +5 बरोबर 0. मग आता इथं एकतर हा कंस 0 असेल किंवा हा कंस 0 असेल, कुठली तरी एक कंस याच्यामध्ये 0 असणार आहे. कारण गुणाकार दोन संख्यांचा गुणाकार जेव्हा 0 येतो त्यावेळेस कोणती तरी एक संख्या 0 असते. म्हणजे 0ने कोणत्याही संख्येला गुणलं तर गुणाकार 0 येतो हे आपल्याला माहिती आहे. मग दोघांमध्ये एक संख्या 0 असते. आता इथं x वजा 2 बरोबर 0 किंवा 3x अधिक 5 बरोबर 0. मग आता x बरोबर हा 0 हा वजा 2 आपल्याला इकडे घ्यायचा आहे कारण उजव्या बाजूला 0 आहे. 0 अधिक 2 ऋण 2 हा बरोबर चिन्हाच्या पलीकडे जाताना धन होतो म्हणून +2 किंवा 3x इथं +5 आहे बरोबर हा +5 इकडे जाणार ऋण 5 होणार आहे 0 वजा 5. आता पुढच्या वेळेस ही स्टेप आपण लिहायची गरज नाही. आता हे तुमच्या लक्षात आलेलं आहे. मग x बरोबर 0 अधिक 2 म्हणजे 2 किंवा 3x बरोबर 0 वजा 5 0मधनं 5 जात नाही म्हणजे 5 इथं ऋण 5 येणार आहे. मग x बरोबर 2 किंवा आता इथं 3 गुणिले आहे तो बरोबर चिन्हाच्या पलीकडे जाताना भागिले होणार आहे म्हणून x बरोबर वजा 5 भागिले 3 किंवा /3 म्हणजे इथं अवयव आलेले आहेत x बरोबर 2 आणि x बरोबर वजा 5/3 म्हणजे ही वर्ग समीकरणाची मुळे आहेत. वर्ग
समीकरणाची मुळे 2 आणि -5/3 आहेत. पुढचं उदाहरण घेऊया. 3y² बरोबर 15y. आता या ठिकाणी हे उदाहरण आपल्याला आधी सामान्य रूपात आणून घ्यावं लागेल, कारण उजव्या बाजूला इथे 0 पाहिजे. म्हणजे 3y² हा 15y इकडे त्यांना वजा होणार आहे. वजा, कारण तो इथं धन आहे. वजा 15y बरोबर 0. आता इथं हे ax² अधिक bx या स्वरूपातलं हे उदाहरण आहे. आता इथं दोघांमध्ये काय सामायिक आहे तर 3 आहे. बघा इथं 3 आहे, इथं 15 म्हणजे 3 × 5 आणि y² आहे, इथं y आहे. म्हणजे आपण 3y कॉमन आहे म्हणून तो बाहेर लिहूया. इथं 3 बाहेर काढला आहे, y² मधला y काढला, म्हणजे इथं शिल्लक राहिला y. वजा 3×5 = 15. 3ने 15ला भाग दिला किंवा 3 × 5 त्यातला आपण 3 बाहेर काढला, म्हणजे इथे शिल्लक राहिला 5. y आपण ऑलरेडी बाहेर लिहिलेला आहे, म्हणजे कंसात शिल्लक राहिलेला आहे y - 5 बरोबर 0. आता इथे सुद्धा ही एक संख्या, म्हणजे 3y बरोबर 0 असेल किंवा y - 5 बरोबर 0 असेल. मग इथं 3y बरोबर 0 किंवा y - 5 बरोबर 0. मग y बरोबर 0/3 हा 3 गुणिले आहे, तो इकडे त्यांना भागिले होणार आहे. किंवा इथं आपण आता डायरेक्ट लिहू शकतो. 2 उदाहरणांमध्ये आपण पाहिलेलं आहे. y बरोबर 0 अधिक 5 म्हणजेच y बरोबर काय येणार आहे 5. मग तर 0ला कोणत्याही संख्येने भागलं तर भागाकार काय येतो 0 येतं. म्हणजे y बरोबर 0 किंवा y बरोबर 5. म्हणजे वर्ग समीकरणाची मुळे 0 आणि 5 आहेत. वर्ग समीकरणाची मुळे पाहिजे, वर्ग समीकरणाची मुळे 0 आणि 5 आहेत. आता पुढचं उदाहरण घेऊया. चौथं उदाहरण, x² बरोबर 3. आता हे सुद्धा आपल्याला सामान्य रूपात आणून घ्यायचं आहे. x² अधिक 3 इकडे त्यांना वजा होणार आहे. वजा 3 बरोबर 0. आता इथं कुठलीही संख्या सामायिक नाही, परंतु एक सूत्र आपल्याला माहिती आहे. a² वजा b², म्हणजे 2 संख्यांच्या वर्गांची वजाबाकी, त्याचे अवयव आपण मागच्या वर्षी शिकलेलो आहोत. a अधिक b, a वजा b. मग त्याप्रमाणे त्या स्वरूपात आता आपल्याला हे समीकरण लिहून घ्यायचं आहे. आता 3 हा कुणाचा वर्ग आहे तर वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3, कारण 3 हा कोणत्याच संख्येचा वर्ग नाही. म्हणून आता या ठिकाणी वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3 म्हणजे आता हे 3 त्रिक 9 आणि 9चं वर्गमूळ किती येतं 3 येतं. म्हणजे अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला हे सोडवायचं आहे. हा 3 म्हणजे वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3चा वर्ग आहे. इथं हा गुणाकार आहे. मग x² वजा वर्गमुळात 3चा वर्ग आहे बरोबर 0. म्हणजे आता हे a² वजा b² या स्वरूपामध्ये तयार झालेलं आहे. म्हणजे इथं या दोन्ही संख्यांची एकदा बेरीज एकदा वजाबाकी, म्हणजे x अधिक वर्गमुळात 3 दुसऱ्या कंसात x वजा वर्गमुळात 3 बरोबर 0. मग पुढची स्टेप, x अधिक वर्गमुळात 3 बरोबर 0 किंवा x वजा वर्गमुळात 3 बरोबर 0. आता x बरोबर
शून्य हा अधिक वर्गमुळात 3 इकडे त्यांना वजा होणार आहे, म्हणजे शून्यामध्ये मिळवलं वजा केलं तर काही फरक पडत नाही, संख्या तीच राहते. म्हणून तर आपण डायरेक्ट लिहूया आता x बरोबर ऋण वर्गमुळात 3 किंवा x बरोबर हा ऋण आहे इकडे त्यांना काय होणार आहे, धन होणार आहे, म्हणून धन वर्गमुळात 3. म्हणजे या वर्ग समीकरणाचे अवयव किंवा मुळे वर्ग समीकरणाची मुळे ऋण वर्गमुळात 3 आणि धन वर्गमुळात 3 आहेत. आता पुढचं उदाहरण घेऊया 5वं. आता इथं 6 वर्गमुळात 3x वर्ग अधिक 7x बरोबर वर्गमुळात 3 आहे. म्हणजे इथं बरोबर चिन्हाच्या पलीकडे संख्या आहे ती आपल्याला आधी अलीकडे घ्यावी लागेल. मग 6 वर्गमुळात 3x वर्ग अधिक 7x हा धन वर्गमुळात 3 आहे, तो ऋण होणार आहे. ऋण वर्गमुळात 3 बरोबर 0. आता इथं आपल्याला वर्गपद x वर्ग आहे त्याचा सहगुणक 6 वर्गमुळात 3 आहे. याचा आणि याचा आपल्याला गुणाकार करावा लागेल शेवटच्या पदाचा. मग आता इथं बघा 6 वर्गमुळात 3 गुणिले ऋण वर्गमुळात 3 यांचा गुणाकार करायचा आहे. आता हा गुणाकार कसा होतो बघा, 6 गुणिले वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3. मग आता 6 हे आपण तोंडी करू शकतो, पण तुम्हाला समजण्यासाठी मी इथं सांगते आहे. 6 गुणिले वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3 म्हणजे याचा गुणाकार किती येतो, वर्गमुळात 9 त्याचं वर्गमूळ 3. इथं वरती आपण सोडवलं आहे बघा, म्हणजे ह्याचा गुणाकार येतो 3. 6 गुणिले 3 म्हणजे 6 त्रिक 18, म्हणजे इथं हे वजा 18 आलेलं आहे. कारण इथं दोघांचा गुणाकार आपण जर केला तर तो काय होतो, वजा होतो. म्हणजे इथं वजा चिन्ह आपण लिहायचं आहे, म्हणजे हा वजा 18 आलेला आहे. हा सगळा गुणाकार वजा. आता आपल्याला आता 18चे अवयव पाडायचे आहेत. आता 18चे अवयव पाडताना शेवटच्या पदाला ऋणचिन्ह आहे, म्हणजे वजाबाकी आली पाहिजे. किती आली पाहिजे, तर 7 आली पाहिजे. गुणाकार 18 आला पाहिजे. हे फक्त विद्यार्थी मित्रांनो व्यवस्थित लक्षात ठेवा. गुणाकार 18 आला पाहिजे, म्हणजे तो वजा 18 आला पाहिजे. तर आपण हे वजाचा विचार आपण नंतर करतो, आधी 18चा विचार करूया. गुणाकार 18 आला पाहिजे आणि शेवटच्या पदाला इथं वजाबाकीचं चिन्ह आहे, म्हणून त्या संख्यांची वजाबाकी 7 आली पाहिजे. आता बघा 6 त्रिक 18 ही जर संख्यांची जोडी आपण घेतली तर 6 3 गेले 3, ते येत नाही. म्हणजे 6 आणि 3 आपण घेतलं तर 6मधनं 3 गेले 7 येत नाही. मग आता 9 गुणिले 2 9 दुणे 18 बरोबर आहे. 9 दुणे 18, 9मधनं 2 गेले 7 उरतात, म्हणजे ही जोडी आपल्याला आता घेता येणार नाही, ती चुकीची जोडी आहे. आता 9 आणि 2 आपण संख्या निवडलेल्या आहेत की 9 दुणे 18 होत आहे आणि 9मधनं 2 गेले 7 उरतात, कारण इथं वजा चिन्ह असल्यामुळे आपल्याला वजाबाकी करायची. आता चिन्ह द्यायचे आपल्याला. चिन्ह देताना मोठ्या पदाला किंवा मोठ्या संख्येला मधल्या पदाचं चिन्ह द्यायचं. मधल्या पदाला कुठलं चिन्ह आहे, धन. त्या संख्येच्या आधी जे चिन्ह असतं ते चिन्ह त्या संख्येचं असतं, म्हणजे इथं येणार धन. आणि त्याच्या विरुद्ध चिन्ह लहान संख्येला. म्हणजे आता आपल्या नियमानुसार भिन्न चिन्हांची आपण वजाबाकी करतो आणि मोठ्या संख्येचं चिन्ह देतो. इथे ह्या दोघांना भिन्न चिन्ह आहे, म्हणून 9मधनं 2 गेले 7 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह धन. अशा पद्धतीने या ठिकाणी हे सोडवायचं आहे. आता याचं आपल्याला फोड करून लिहायची आहे. मग 6 वर्गमुळात 3 x वर्ग, पहिलं पद वर्गपद आहे तसंच, मधल्या पदाची फक्त याप्रमाणे फोड करायची, म्हणजे याला फक्त चल आपण जोडून लिहायचं आहे. अधिक 9x वजा 2x, इथं चिन्ह लिहूनच घ्यायचे आहेत, कारण आपण इथं लिहिताना मग आपला गोंधळ होत नाही. वजा 2x वजा वर्गमुळात 3 बरोबर 0. आता इथं
हे 2 गट तयार झाले. इथं आपल्याला आता सामायिक संख्या शोधायची आहे. मग ती सामायिक संख्या शोधताना आपल्याला नवामध्ये ही संख्या सामायिक आहे का ते आपल्याला बघायचं आहे. म्हणजे इथं आपण 6 आणि 9मध्ये 3 तर आहे, कारण 3 दुणे 6 आणि 3 त्रिक 9. आता इथं वर्गमुळात 3 आहे. मग हा 9 जे आहे, हा 9 आपण 3 गुणिले 3 लिहू शकतो, कारण आता आपल्या पुन्हा इथं नावाची फोड करून लिहायचं आहे. 3 गुणिले 3, हा एक 3 मी तसाच ठेवला. आणि हा वर्गमुळात म्हणजे हा जो 3 आहे, हा मी वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3 लिहिलं. तर आपल्याला गुणाकार हा 9 मिळतो. बघा इथं 3 गुणिले 3, ह्या 3चं मी पुन्हा वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3, आपण आता वरती 1-2 उदाहरणात बघितलेलं आहे की वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3 म्हणजे वर्गमुळात 9, त्याचं वर्गमूळ पुन्हा काय येतं, 3च येतं. म्हणजे इथं हा जो 3 आहे, हा वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3 याप्रमाणे लिहायचा आहे, कारण इथं वर्गमुळात 3 आहे. ती आपल्याला इथं या दोघांमध्ये कॉमन आहे किंवा सामायिक आहे, तो आपल्याला अवयव आपल्याला बाहेर काढायचा आहे. आता हे लिहिताना कसं लिहायचं आहे बघा. 6 वर्गमुळात 3 x वर्ग आहे तसाच. हा 9 जो आहे त्याची आपण फोड करून लिहिणार आहोत. अधिक 3 वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3 x वजा पुढचा आहे तसंच वजा 2x, पुढची संख्यासुद्धा आहे तशीच वजा 3 बरोबर 0. 9ची फक्त विद्यार्थी मित्रांनो इथं फोड केलेली आहे आपण. 3 9 म्हणजे 3 गुणिले 3, हा एक 3 मी तसाच लिहिला. आणि हा जो 3 आहे त्याचं वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3 याप्रमाणे मी गुणाकाराच्या रूपात लिहिलेलं आहे. आणि चल आहे तसंच. आता बघा इथं हे 2 गट आपण जे घेतलेले आहेत त्याच्यामध्ये सामायिक काय काय आहे किंवा कॉमन काय आहे ते आपण बघूया. बघा आता 6 आणि इथं 3 आहे, म्हणजे 3 दुणे 6, मग आपण इथं 3 सामायिक आहे. नंतर इथं वर्गमुळात 3 आहे, इथं वर्गमुळात 3 आहे, म्हणजे वर्गमुळात 3सुद्धा सामायिक आहे. नंतर इथं x वर्ग आहे, इथं x आहे, म्हणजे xसुद्धा सामायिक आहे. आता शिल्लक काय राहिलं आहे बघा. 3 आणि आपण इथं 6 गुणिले 2 आहे, किंवा 3ने आपण 6ला भाग दिलं तर 3 दुणे 6, म्हणजे इथं 2 शिल्लक राहिला पहिल्या पदामध्ये. हा वर्गमुळात 3 आपण लिहिलेलाच आहे. हा x वर्गमधला आपण x लिहिला, इथं एक x शिल्लक राहिलेला आहे 2x. आता 3 आपण लिहिलेला आहे, वर्गमुळात 3 आपण लिहिलेला आहे, मग इथं शिल्लक काय राहिला, आता वर्गमुळात 3 राहिला. इथं हे अधिक चिन्ह आहे, अधिक वर्गमुळात 3. आणि x आपण कंसाच्या बाहेर लिहिलेला आहे, तो पुन्हा लिहायचा नाही. समजलं विद्यार्थी मित्रांनो. इथं तुम्हाला पुन्हा एकदा सांगते बघा. इथं 6 म्हणजे 2 गुणिले 3 हे गुणाकाराच्या रूपात आहे. हा 3 मी बाहेर लिहिला म्हणून हा 2 कंसात लिहिला. हा वर्गमुळात 3 मी बाहेर लिहिलेलाच आहे. हा x वर्गामधला मी x बाहेर लिहिला म्हणून एक शिल्लक राहिलेला x मी कंसात लिहिला. अधिक आता हा 3 बाहेर लिहिलेलाच आहे, हा वर्गमुळात 3 लिहिलेला आहे, हा x लिहिलेला आहे, इथला शिल्लक राहिला फक्त वर्गमुळात 3. आता पुढचा गट. पुढच्या गटामध्ये दोघांमध्ये कुठलीही संख्या किंवा कुठलंही चल सामायिक नाही, मग अशा वेळेस 1 लिहायचा. आता कंसात काय राहिलं आहे बघा. इथं आपण 1 काढलेला आहे, म्हणजे 2x आहे तसाच राहणार आहे. वजा चिन्ह बाहेर काढलेलं आहे म्हणून पुढचं जे चिन्ह आहे ते बदलतं, म्हणजे ऋण असेल तर धन होतं, धन असेल तर ऋण होतं. इथं हा धन होणार आहे आणि शिल्लक राहिलेला आहे वर्गमुळात 3, म्हणजे इथं 2x अधिक वर्गमुळात 3 हा कंस आणि हा कंस समान आला. आता हे 2 कंस समान आले, त्यातला आपण एक कंस बाहेर लिहून घ्या, कारण तो सामायिक आहे. 2x अधिक वर्गमुळात 3. आता हा कंस आपण काढला, इथं शिल्लक काय राहिलं बघा. 3 वर्गमुळात 3x, 3 वर्गमुळात 3x हे एवढं शिल्लक राहिलं. इथं शिल्लक राहिला वजा 1 बरोबर 0. आता एकतर हा कंस 0 असेल किंवा हा कंस 0 असेल, म्हणून 2x अधिक वर्गमुळात 3 बरोबर 0, किंवा 3 वर्गमुळात 3x
-1 बरोबर 0. आता इथं आधी हा वर्गमुळात 3 आपण पलीकडे घेऊया. 2x बरोबर हा वर्गमुळात 3 इकडे घेतला, तो धन आहे, काय होणार? ऋण होणार, कारण ते शून्यच आहे. हा ऋण वर्गमुळात 3 होणार. किंवा 3 वर्गमुळात 3x बरोबर हा ऋण 1 आहे, इकडे त्यांना धन 1 होणार. असं एक एक स्टेप करा म्हणजे लक्षात येईल. आता इथं आपल्याला xची किंमत काढायची. हा 2 नको आहे, हा 2 गुणिले आहे, तो इकडे भागिले होणार. म्हणजे x बरोबर ऋण वर्गमुळात 3 भागिले 2. किंवा x बरोबर 1/. आता हा 3 वर्गमुळात 3 जो आहे तो गुणिले आहे, ही पूर्ण संख्या इकडे भागिले होणार. 3 वर्गमुळात 3 म्हणजे आपल्याला अवयव मिळालेले आहेत किंवा मुळं मिळालेली आहेत. वजा वर्गमुळात 3/2 आणि 1/3 वर्गमुळात 3 म्हणजे वर्ग समीकरणाची मुळे ऋण 3 वर्गमुळात 2 आणि 1/3 वर्गमुळात 3 आहेत. विद्यार्थी मित्रांनो, अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, कारण पुढच्या अभ्यासक्रमाचे व्हिडिओ मी अपलोड केल्यानंतर तुम्हाला लगेच त्याचं नोटिफिकेशन मिळेल. व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ आपल्या वर्गमित्रांना, आपल्या इतर मित्रांना शेअर करा. थँक्यू.